नमस्कार मित्रांनो, बाकू ट्रिपमधला दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण आता करत आहोत। कालचे वाजलेले आहेत 10 आणि सूर्याची किरणं अजूनपर्यंत काही आम्हाला दिसलेली नाही आहेत। पण ज्या पद्धतीनं बाकू शहराला हे वाऱ्यांचं शहर म्हटलं जातं त्याचाच अनुभव आणि प्रचिती कालपासून इथं आल्यापासून आम्हाला येत आहे। अगदी म्हणजे इतकी बोचरे वारे वाहत आहेत की इथं उभारणं किंवा बोलणं सुद्धा कठीण होऊन राहिलेलं आहे किंवा त्वचेचा कोणताही भाग आपण उघडा ठेवू शकत नाही, इतकी जास्त थंडी इथं जाणवत आहे। अगदी म्हणजे रात्रभर रूममध्ये सुद्धा वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता। इथले सगळे हॉटेल्स असतील किंवा जे काही ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी सगळे हीटर्स लावलेले असतात, त्यामुळं आतमध्ये गेल्यानंतर मात्र आपल्याला आपलं रूम टेम्परेचर मिळतं, पण बाहेर मात्र इथं आपल्याला 2-5 मिनिटापेक्षा जास्त एका ठिकाणी उभं सुद्धा राहता येत नाही। तर आजच्या या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण आता करतोय। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की ही बससुद्धा आपल्या इथं आलेली आहे आणि नक्कीच हे बाकू शहर आपल्याला युरोपचा फीलसुद्धा इथं देत आहे। आता आम्ही बाकूमधून शाबाद या ठिकाणी निघालेलो आहे आणि तुम्ही रोडवरती पाहू शकता की इथं 2 लेन आहेत। तर एक लेन जी आहे ती पूर्णपणे बससाठी आहे आणि दुसरी लेन आहे ती इतर वाहनांसाठी। जर चुकून एखादी गाडी या बसच्या लेनमध्ये आली तर यातल्या चलनानुसार 100 मन्नचा फाईन लागतो आणि तो आपल्याला ऑनलाईन पे करावा लागतो। आता आम्ही बाकू शहरापासून साधारण 1 तासाचा प्रवास करून इथं एका रेस्टरूमला आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकताय की इथं एक पेट्रोल पंप दिसतोय आणि मागं हे थोडंसं फूड मॉल सारखं आहे, पण इथं वॉशरूमला जाण्यासाठी सुद्धा 0.5 मन्नत द्यावे लागतात। आता आपण आहोत बाकूपासून साधारण 2.5 तासाचा प्रवास करून आपण इथं एका हिल स्टेशनवरती आलेलो आहे, शादाब नावाच्या। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डोंगरावरती आपल्याला बर्फ दिसतो। बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आता विविध स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत। तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 3:30 आणि आता आपण सगळ्यात पहिल्यांदा करणार आहोत ते गंडोला राईड। बघूयात आता तो अनुभव आपला कसा येतो तो। आपण आता गंडोला राईडसाठी निघालेलो आहोत।
शाबादच्या या गंडोलामधून वरती निघालेलो आहोत. सगळीकडे जिकडे बघेल तिकडे बर्फ दिसतोय आणि या बर्फाचा चांगलाच उपयोग करून घेतलेला आहे त्यांनी या इथल्या लोकांनी पर्यटन स्थळासाठी. ऍक्च्युली याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपलं काश्मीर वाटतं, पण तरी सुद्धा योग्य नियोजन आणि त्याचं मार्केटिंग योग्य पद्धतीने केल्यामुळं पर्यटकांना बाकूया स्थळापर्यंत आणतात आणि तिथून पुढं 4 तासाचा प्रवास करून इकडे यावं लागतं. पण एक सुंदर अनुभव आम्ही इथं घेतोय. आता आम्ही शहाबादवरून परत एकदा खाली निघालेलो आहोत केबल कारनी. टेम्परेचर एकदमच डाऊन झालेलं आहे आणि सगळ्यांची कंडिशन की खराब आहे की प्रत्येकालाच कधी एकदा खाली जातोय असं झालेलं आहे. केबल कारमधून आता आपण खाली निघालेलो आहोत शादाबच्या मेन स्पॉटवरती, जिथं आपण गाडी पार्क केली होती अशा ठिकाणी. साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात वरती जायला व तितकाच वेळ लागतो खाली जायला. यांच्या चलनामधील 15 मन्नत एवढं या केबल कारच्या राईडसाठी तिकीट आहे. वरती गेल्यानंतर परत एकदा इथं जे आईस स्पोर्ट्स असतात तेच इथं पाहायला मिळतात. पण पर्यटन हे खूप सुंदर पद्धतीनं त्यांनी मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे की आपण बाकूच्या ट्रिपला येतो, 200-250 किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्याला या ठिकाणापर्यंत आणतात आणि इथं आणल्यानंतर आपल्याला बर्फ आणि या गोष्टी पाहायला मिळतात. मी याच्या अगोदर काश्मीरला गेलेलो आहे, सोनमर्ग गुलमर्ग केलेला आहे, पण तुलना जर करायची म्हटली तर याच्या कित्येक पटीनं चांगलं हे काश्मीर आहे आपलं. सोनमर्ग गुलमर्गची ठिकाण आहेत. फक्त तिथल्या ज्या काही आताची राजकीय परिस्थिती चालू आहे त्यामुळे ती थोडी फार प्रमाणात दुर्लक्षित आहेत. पण आपण एक होप करूया की बाबा येत्या काळात त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचं पर्यटन एक चांगलं चालू होईल व तिथल्या लोकांना सुद्धा एक रोजगाराची चांगल्या पद्धतीची संधी निर्माण होईल. केबल कारमधून आता खाली आलेलो आहे आणि आता इथं
साधारण 3:30-4 वाजलेले आहेत, पण पूर्णपणे आता अंधार पडण्याच्या मार्गावर आहे. आणि जे काही इथं गोष्टी चालतात, जे काही आईस स्पोर्ट्स चालतात, ते आता सगळेच्या सगळे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. गेलेल्या पर्यटकांना सगळ्या परत बोलवलं जात आहे. आता इथं बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकताय की जॅकेटवरती अगदी बारीक बारीक स्पॉट आहेत पांढरे, पण ही बर्फ पडण्याची सुरुवाती अशीच चालू होते. काय कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. आज या ठिकाणी बर्फामध्ये येऊन खूप छान वाटतंय. काय झालं? कशामुळे सांगा मला.